अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी बुद्धिमत्ता, कल्पकता आणि स्वतंत्र विचारसरणीने नेहमीच इतरांपेक्षा वेगळी ठरते. होय मित्रांनो, आपण बोलतोय कुंभ राशीबद्दल. दसरा म्हणजे विजयाचा उत्सव, वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अडथळ्यांवर यशाचा जय. या दिवसानंतर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुरू होणार आहे एक नवं पर्व, एक नवी दिशा, ज्यात सुखदायक बदल घडणार आहेत. कुंभ राशीवर शनी, गुरु आणि राहूचे विशेष योग बनत असल्यामुळे या काळात तुमच्या जीवनात अशा घटना घडणार आहेत ज्या अगदी हटके, गूढ आणि अप्रत्यक्षपणे तुमचं भाग्य बदलून टाकतील. काही घटना अशा असतील ज्या तुमच्या आयुष्यात नवा प्रवास सुरू करतील. काही घटना अशा असतील ज्या जुन्या जखमा भरून काढतील आणि काही घटना तर तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकतील, कारण त्या तुमच्या आयुष्यात अचानक घडतील. मित्रांनो, दसऱ्यानंतरचा काळ हा कुंभ राशीच्या लोकांसाठी मिश्र आणि महत्त्वाचा असू शकतो. विशेषतः शनीच्या नक्षत्र बदलामुळे काही सकारात्मक बदल दिसून येतील, तर साडेसातीमुळे संघर्ष आणि परिश्रमाचा काळही सुरू राहील. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात दसऱ्यानंतर घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, सकारात्मक बदल आहेत, ते सर्व आपण बघूयात. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. तर मित्रांनो, तसेच व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर या कुंभ राशीच्या लोकांचा जे आहे त्या सकारात्मक गोष्टी कोणत्या कोणत्या घडणार आहेत दसऱ्यानंतर. तर कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत आणि दसऱ्याच्या आसपास शनी नक्षत्र बदलणार आहेत. या बदलामुळे तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळू शकते. मित्रांनो, या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामाचे आणि मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळतील. कदाचित एखादी करिअरची सुवर्ण संधी तुमच्या हातात येईल आणि त्या निमित्ताने तुम्हाला दूरवर जावं लागेल. कदाचित व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा एखाद्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टसाठी प्रवास ठरेल आणि काहींसाठी हा प्रवास पूर्णपणे आध्यात्मिक असू शकतो, जिथे मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा एखादी अनोळखी जागा तुम्हाला आत्मिक शांतता आणि नवीन दिशा देईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात तुम्हाला नवीन माणसं भेटतील, नवीन दारे उघडतील आणि नवीन स्वप्नांना पंख फुटतील. एक अनपेक्षित पाऊल आणि तुमचं भविष्य वेगळ्या मार्गावर चालू लागेल. नंतर आहे मित्रांनो आर्थिक लाभ. तर अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा देखील तुम्हाला होऊ शकतो. तसेच करिअरमधील मेहनतीचे फळ मिळून उत्पन्न वाढेल. कुंभ राशीच्या लोकांना दसऱ्यानंतरच्या या काळात एक आश्चर्यचकित गोष्ट घडेल. जे लोक तुमचं नुकसान करण्यासाठी गुपचूप प्रयत्न करत होते, जे पाठीमागे कट रचत होते, ते आता स्वतःच्याच जाळ्यात अडकतील. तुमचं काम तुम्ही थांबवू नका. पाहणाऱ्यांना अचानक मोठा धक्का बसणार आहे. ज्यांनी तुमच्यावर टीका केली, मत्सर केला किंवा तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, त्यांचंच खोटं उघड होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काही न बोलता, काही न करता परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने वळेल. होय मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी विजयाचा आहे. शत्रूंचा पराभव होणार आहे आणि तुमचं नशीब तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. दसऱ्यानंतरचा हा बदल म्हणजे वाईटावर चांगल्याचा खरा विजय. तुम्हाला तुमचे जुने मित्र भेटू शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मित्रांनो, विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या शैक्षणिक प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते. विशेषतः तांत्रिक किंवा रचनात्मक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना.
तर मित्रांनो, जीवनात एक विशेष क्षण घडणार ज्यांच्यासोबत तुम्ही आयुष्याचे सुंदर दिवस घालवले, पण परिस्थितीमुळे किंवा काळाच्या प्रवाहामुळे हरवलेले मित्र किंवा नातेसंबंध तुटलेले नातेवाईक ते अचानक तुमच्या आयुष्यात तुमच्या मार्गावर येतील. ही भेट तुमच्यासाठी फक्त एक साधी भेट नसेल, ही भेट तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी असेल. जुने किस्से, गप्पा, आठवणी पुन्हा जिवंत होतील आणि तुम्हाला जाणवेल वेळ गेला असेल पण नाती कधीच जुनी होत नाहीत. मित्रांनो, पुनर्भेटीमध्ये फक्त आठवणीच नाहीत तर नव्या संधींचे दरवाजेही उघडतील. कदाचित तुम्हाला तुमचा जुना मित्र एखादी महत्त्वाची नोकरीची माहिती देईल. कदाचित एखादा नातेवाईक तुम्हाला आर्थिक किंवा व्यावसायिक मदत करू शकतो किंवा फक्त त्यांचं प्रोत्साहन तुमच्यात पुन्हा नव्याने जोमाने लढण्याची ताकद निर्माण करेल. या भेटीतून तुम्हाला गमावलेले उमगलेले जीवन कितीही व्यस्त असलं तरी खरी संपत्ती म्हणजे माणसं आणि नाती. तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रवासात सोबत चालणारे हात नेहमीच तुमच्या सोबत असणार आहेत. मित्रांनो, कुंभ राशीचे लोक हे भावनिकच नाही तर भाग्य बदलणारे ठरू शकतील. तुमच्या घरात शुभ वस्तूचा प्रवेश होऊ शकतो. दसऱ्यानंतर कुंभ राशीच्या घरात एक अत्यंत शुभ संकेत येणार आहे. तो संकेत म्हणजे एक पवित्र वस्तू, एक भेट किंवा देवप्रतिमा जी अनपेक्षितपणे तुमच्या घरात येईल. कदाचित कोणी तुम्हाला एखादी धार्मिक भेट देईल, कदाचित एखादी देवप्रतिमा, शाल, पवित्र पुस्तक आणि मंदिरातून आणलेलं प्रसाद घरी येईल. आणि कदाचित तुम्हाला अचानक एखाद्या वस्तूप्रती आकर्षण वाढेल आणि तुम्ही ती घरात आणाल. तर मित्रांनो, तुमच्या घरातील हे काही जी वस्तू येणार आहे घरामध्ये, त्यामुळे तुमच्या घरातले वादविवाद, तुमचे जे संकट आहेत ते थोडाफार का होईना कमी होतील. आणि म्हणूनच या काळात घरात आलेल्या प्रत्येक शुभ भेटीला सन्मानाने जपून तुम्ही नक्की ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या राशीला थोडेफार सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला पण काहीतरी उत्साह मिळेल, उत्साहीपणा तुमच्यामध्ये वाढेल, काही करण्याची जिद्द वाढेल. तर ही आध्यात्मिक पणाचा दृष्टिकोन ठेवून या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे नक्कीच. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांना दसऱ्यानंतर तुमच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जी पूर्णपणे आश्चर्यचकित करेल. ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षाच नव्हती त्या ठिकाणी तुमचं नाव पुढे येईल. कदाचित एखाद्या नोकरीच्या बैठकीत, व्यवसायांच्या गोष्टींमध्ये, शाळा किंवा महाविद्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये किंवा समाज कार्याच्या कार्यक्रमात तुम्ही अचानक मुख्य लक्षात येणार. एखादा पुरस्कार, प्रमाणपत्र किंवा सन्मान मिळेल. एखादी मोठी तारीफ मिळेल जी तुमच्या मेहनतीला सार्वजनिक मान्यता देईल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करू लागतील. तुमचा अजूनच विश्वास वाढेल. तर मित्रांनो, तुमच्यावरील जो अजूनही 7.5चा प्रभाव असल्याने तुम्हाला संघर्ष आणि परिश्रम सुरू ठेवावे लागतील. याचा परिणाम म्हणून कामाची गती थोडी मंद वाटू शकते, पण तुम्ही तुमचे जे काम आहेत, ते जे काही तुम्ही परिश्रम करत आहात ते तुम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवा. हळूहळू तुमचा जो संघर्ष आहे तो कमी होईल. या वर्षात तुमच्या राहूचे संक्रमण होत असल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. विशेषतः पोटाशी संबंधित समस्यांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आहे. मित्रांनो, उत्पन्नाचे मार्ग वाढले तरी खर्च दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. मोठी आणि अनावश्यक गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं मी सांगेन. काही कौटुंबिक बाबींमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये थोडे तणाव किंवा मतभेद जाणवू शकतात. संवाद मोकळा आणि संयम ठेवल्यास सुसंवाद साधता येतो. मित्रांनो, दसऱ्यानंतरचा काळ हा कुंभ राशीसाठी प्रगती आणि आत्मविश्वासाचा असणार आहे. शनीच्या अनुकूलतेमुळे करिअर आणि आर्थिक आघाडीवर सकारात्मक परिणाम दिसतील. मात्र आरोग्याच्या समस्या, वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
धैर्य, शिस्त आणि सातत्य ठेवल्यास हा काळ तुमच्यासाठी निश्चितच शुभ ठरू शकतो. मित्रांनो, मागील काही गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण बघितलं दसऱ्यानंतरचा काळ हा कसा जाईल. त्यामध्ये आपण नोकरी, व्यवसाय, प्रेमसंबंध आणि आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.